पहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्हा आता लवकरच मधाचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जाणार आहे। आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला ही नवी ओळख मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याला मध उत्पादनाच्या माध्यमातून हनी हब बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे। राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मधमक्षिका पालनासाठी मामला व पिरली या गावांची 3 जानेवारी 2024 रोजी मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली होती। या घोषणेनंतर सुरू झालेल्या उपक्रमातून आता प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक टप्पा राबवण्यात येत आहे। आमदार श्री मुनगंटीवार यांचे प्रयत्न या क्षेत्रासाठी गेम चेंजर ठरणार आहेत। गडचिरोली जिल्ह्याचं खरं वैभव म्हणजे इथलं जंगल आणि जमीन, तसेच या जिल्ह्यात लोह खनिजांचा भरपूर साठा असल्याने येथे लोह खाणींचे काम जोमात सुरू आहे। याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे। सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची नजर या जिल्ह्यातल्या लोह खाणींवर आहे। गडचिरोलीचा वेगळा तुकडा पाडायचा त्यांचा प्रयत्न आहे। फडणवीसांना गडचिरोलीचा फडणवीस्तान करायचा आहे, जिथे हम करे सो कायदा असेल। ज्याप्रमाणे मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत आहे, त्याप्रमाणे गडचिरोलीतून एक दिवस मूळ लोक हद्दपार होतील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला। गडचिरोलीत काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। शेतकरी मेळावा आणि शेतकरी न्याय यात्रेच्या निमित्ताने गुरुवारी दिनांक 12 प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत होते। गडचिरोलीत काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून फडणवीस सरकारची चांगलीच कानउघाडणी केली। यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात सरकारने खोटी आश्वासने देत सत्ता बळकावल्याचे म्हटले। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे म्हणून लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये मिळत आहेत। त्यानंतर त्यांचा माणूस योजना परवडणारी नाही असे म्हणत कोर्टात याचिका दाखल करेल। नंतर कोर्टाच्या आदेशाने ही योजनाही बंद करायला लावेल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली। येणाऱ्या निवडणुकीत त्यांची नस दाबली नाही तर 1500 रुपये सुद्धा जातील, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला। गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात केवळ एक प्रवासी वाचल्याची बातमी आता समोर येत आहे। या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे। गुरुवारी गुजरातमध्ये भीषण विमान अपघात घडला। एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच कोसळले। हा अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्वच्या सर्व कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाले। मात्र इतक्या भीषण अपघातात एकमेव प्रवासी वाचल्याची बातमी आता समोर येत आहे। वाचलेला प्रवासी ब्रिटिश नागरिक असून रमेश विश्वास कुमार, वय 40 वर्षे असून तो सीट नंबर 11A वर बसला होता। ही सीट बिझनेस क्लास नंतर सुरू होणाऱ्या इकॉनॉमी क्लासमधील पहिल्या रांगेतील होती आणि एक्झिट रांगेजवळ होती। तज्ञांच्या मते सीटची रचना आणि स्थान हे या चमत्कारिक बचावामागचे कारण असू शकते। तुकुम परिसरात घडलेल्या भीषण अपघातानंतर मनपाचे शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम जोरात सुरू केली असल्याचे एकंदरीत दिसून येते। गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम राबविण्यात येत असून आज येथील रेल्वे स्टेशन परिसरातील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम मनपाच्या अतिक्रमण पथकाने राबविली। यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्षात उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणे झपाट्याने वाढली होती, त्यातच तुकुम परिसरातील भीषण अपघात झाला होता। जनतेने या अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत करीत परत अतिक्रमणे होणार नाही याची मनपा प्रशासनाने काळजी घेणे तेवढेच गरजेचे असल्याचे म्हटले आहे। दरम्यान शहरातील प्रत्येक भागातील अशी अतिक्रमणे हटवण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे। सध्या राज्यात वादळी वारा आणि पावसाचा कहर सुरू असून सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान होताना दिसत आहे। चंद्रपुरात काल उघाड असली तरी यवतमाळ जिल्ह्याला मात्र वादळी वारा आणि पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यासह पावसाने 1-2 नाही तर तब्बल 500 घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे। 9 तालुक्यातील 393 घरे, 108 गोठे अशी 500 घरांची पडझड झाली। तसेच केळापूर, वणी, पुसद, मारेगाव, दिग्रस, वरखेड, महालगाव आदी तालुक्यांतही घरातवरून टीनपत्रे उडाली। वणी राज्य महामार्गावर सुद्धा झाडे कोसळली होती। भर पावसात रात्रीच्या वेळी जनहित कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आवागमन ठप्प होऊ नये म्हणून जनकल्याणकारी भावनेने दळणवळणाचा मार्ग मोकळा केला व सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे।
उमरखेड शहरातील देवस्कर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेलेल्या 3 युवकांनी पेट्रोल भरण्यास विलंब केला म्हणून पेट्रोल पंपावरील युवकाला थेट मारहाण केल्याची घटना घडली आहे। अंकुश तुकाराम बोरकर, वय वर्ष 25, राहणार महात्मा फुले वाड, उमरखेड असे या जखमी तरुणाचे नाव आहे। 3 अनोळखी युवक पेट्रोल भरण्यास आले असताना त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाला असल्याने पेट्रोल भरण्यास उशीर होत असल्याचे सांगितले। यानंतरही त्या 3 युवकांनी अंकुशला अश्लील भाषेत शिवीगाळ करून दुचाकीच्या चावीला असलेल्या कटराने हल्ला करून जखमी केले। यावरून अंकुशने उमरखेड पोलिसात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 3 अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। तातडीने नवीन नाल्यांचे बांधकाम सुरू करण्यात यावे व पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी या 2 प्रमुख मागण्यांना घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिमायू अली यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की फुरकानिया मस्जिद जवळ DIC कार्यालयाच्या मागे इराणी मोहल्ला प्रभाग क्रमांक 6 या भागात नालीच्या बांधकामासह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे। या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई व सांडपाणी निचऱ्याच्या मूलभूत समस्यांशी सामना करीत आहेत। या भागातील जुने नळ बंद असून अमृत योजनेतील नवीन नळ सुरू होण्यासाठी अद्याप बराच कालावधी लागणार आहे। या प्रसंगी उपस्थित महासंघाच्या प्रतिनिधींनी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश देऊन समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मागणी केली। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।